बुलढाण्यातील खामगावच्या आवार गावात होळी सणाला गालबोट लागलाय। डीजे वाजवल्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली। या हाणामारीनंतर पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलंय। बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र होळीचा सण शांततेत आणि उत्साहात पार पडत असतानाच खामगाव तालुक्याच्या आवार गावामध्ये होळी सणाला गालबोट लागल्याची घटना घडली। धुलीवंदनाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत डीजे वाजवल्यावरून झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेक आणि हाणामारी झालं। त्यामुळे गावामध्ये काही काळ मोठा तणाव निर्माण झाला। हाणामारीत काही जण जखमी झाले। तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी तात्काळ या संदर्भात गुन्हे दाखल केले आहेत। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। अजूनही गावामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतो। खामगावच्या आवार गावात होळी सणाला गालबोट लागलेला आहे। बुलढाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। डीजे वाजवल्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाल्या। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जोडले। संदीप, हाणामारी झाली। हाणामारीनंतर पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलं आहे। काय सविस्तर माहिती आहे? अगदी बरोबर आहे, कारण खरं पाहिलं तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये होळी आणि रंगपंचमीचा जो उत्सव आहे अतिशय शांततेत पार पडला। मात्र अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये खामगाव तालुक्याच्या आवार या गावामध्ये याच धुलीवंदनाच्या सणाला जे आहे हे गालबोट लागल्याची घटना घडलेली आहे। रंगपंचमीच्या निमित्ताने गावातील काही तरुण मिरवणूक काढत होते आणि त्यामध्ये डीजे देखील होता। या डीजेतील वाजवलेल्या गाण्यावरून जो आहे तो या ठिकाणी वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं, ज्यामध्ये दगडफेक देखील या ठिकाणी करण्यात आली। दोन्ही गटातील 5 ते 6 जण सध्या जखमी असल्याची माहिती आहे, ज्यांच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा जो आहे तो ताफा घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून जवळजवळ दोन्ही गटातील 20 जणांना सध्या ताब्यात घेतलंय आणि पुढील गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। काही काळासाठी जो आहे तो गावामध्ये तणाव पाहायला मिळाला होता, मात्र सध्या शांततापूर्ण वातावरण जे या गावामध्ये आहे आणि अजूनही पोलिसांचा बंदोबस्त या गावामध्ये लावण्यात आलेला आहे। करण, नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।